आणि आता पुण्यामधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पुण्याच्या ऐतिहासिक शनिवार वाड्यासमोर बेवारस बॅग आढळली आहे आणि त्यामुळे संपूर्ण शनिवार वाडा रिकामा करण्यात आलाय। शनिवार वाडा परिसरामध्ये बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झालंय। आपण पाहतो सुट्ट्यांमुळे शनिवार वाडा पाहण्यासाठी खरं तर पर्यटकांची मोठी गर्दी होत असते आणि अशातच ही बेवारस बॅग आढळल्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण सध्या आहे। ऐतिहासिक शनिवार वाड्याच्या परिसरामध्ये बॉम्ब ठेवल्याचा थ्रेट कॉल पुणे पोलिसांना आलेला होता आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी या संपूर्ण शनिवार वाड्याच्या परिसरामध्ये पाहणी आणि तपासणी सुरू केलेली आहे। BDDSचं पथक आतमध्ये शनिवार वाड्याच्या आतमध्ये आणि संपूर्ण परिसरामध्ये या बेवारस वस्तूचा किंवा बॉम्बचा शोध घेत आहे। त्याचबरोबर अग्निशमन दलाचं पथक देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि या शनिवार वाड्याच्या संपूर्ण परिसराला पोलिसांनी वेढा घातलेला आहे की पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। शनिवार वाड्यामधल्या परिसरातील सर्व पर्यटकांना देखील बाहेर काढण्यात आलेला आहे आणि नवीन पर्यटकांना या ठिकाणी एंट्री देण्यात येत नाहीये। गेट बंद केलेला आहे। नियंत्रण कक्षाला शनिवार वाडा गेट जवळ बॅग आहे आणि त्यामध्ये बॉम्ब आहे असा कॉल आला होता। त्या माहितीवरून आम्ही इथं आलेलो आहोत, पण इथं कोणत्याही प्रकारची संशयित बॅग किंवा काही दिसून येत नाही। BDDS टीम फायर ब्रिगेड आतमध्ये शोध घेत आहे असाच कॉल आलेला होता। सर किती वाजता कॉल आलेला होता आणि तपासणी पूर्ण झाली आहे? नाही, तपासणी चालू आहे आणि जवळपास अर्धा पाऊण तासापूर्वी कॉल आलेला होता। कॅमेरामन सुमित भोसलेचा नितीन पाटणकर, साम TV न्यूज, पुणे।